अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये वर्धमान ज्वेलर्समधून लाखोंचा ऐवज लुटत चोरट्यांनी पोबारा केलाय। 4 चाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। राजेंद्र भन्साळी यांचे राहुरी शहरातील जुनीपेठ येथील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे। राजेंद्र भन्साळी हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते। भन्साळी यांच्या दुकानाचं शटर दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं उघडं दिसलं। दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भन्साळी यांचं दुकान समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला। नंतर शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। दरम्यान भामट्यांनी दुकानात उचकापाचक करत ड्रॉवरमधील 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने आणि 25 किलो चांदीचे दागिने चोरून नेले। तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हीडीआर घेऊन गेले। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, रमेश राजा अत्तार, राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार विजय नवले, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यानंतर अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी सीमा नामक श्वान जागेवरच घुटमळलं, त्यामुळे तपास कामात अडचणी निर्माण झाल्या। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, संचालक हर्ष तनपुरे, काँग्रेसचे नेते चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, संजीव उदावंत आदींसह शहरातील व्यापारी आणि इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते। तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरातील प्रत्येक व्यापाऱ्यांना आपल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले। मात्र या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली असून या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी व्यापारी वर्गातून होतीये। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर। काल रात्री वर्धमान ज्वेलर्स ते राजू शेठ भन्साळी यांचं जे दुकान आहे तिथं अत्यंत जबरी धाडसी चोरी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। मला वाटतं जवळपास 50-1 लाख रुपयाचा माल चोरी गेलेला आहे। तर गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्याची 1.5 लाख रुपयाची बॅग चोरीला गेली, आता 50 लाख रुपये गेलेले आहेत आणि शहरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये आता थोडंसं घबराटीचं वातावरण आहे। इथल्या पोलीस खात्याचं हे खरं सपशेल अपयश आहे। काही सांगायला गेलं की इथले पोलीस म्हणतात तुम्ही कॅमेरे लावा, हे लावा। अरे कॅमेरे लावा, इथं कॅमेऱ्याला रंग करून कलर वगैरे देऊन ते चोरी केलेली आहे। हे कॅमेरे लावा आणि हे करा अशा तांत्रिक भानगडीपेक्षा पोलिसांचा जो कुठेतरी एक धाक असतो की आपण इथं गुन्हेगारी काय केली तर इथला अधिकारी आपला जेरबंद करेल, आपल्यावर मोठी कारवाई होईल, असा धाक या शहरामधल्या इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं कुठेतरी कमी होताना दिसतोय। आणि बघतो राजरोसपणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार लोक जाऊन जर तिथं छान कॉफी पीत बसत असतील, ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे, असे जामिनावर सुटलेले आरोपी तिथे जातात, बसतात, चहा कॉफी पिऊन येतात आणि त्यांचंच पोलीस स्टेशनमध्ये चालतं। सर्वसामान्य कायद्याला धरून चालणारे आमची जी व्यापारी मंडळी आहेत, जी आमचे सोनार समाजाचे असतील किंवा बाकीची सगळी व्यापारी मंडळी आहेत, ही कायद्याला धरून चालणारी, कायद्याने व्यवहार करणारी माणसं आहेत। यांचं मात्र इकडं मात्र यांना मात्र पोलीस उपदेशाचे डोस पाजतात आणि गुन्हेगारांना मात्र चहा पाणी पाजतात। अशी सध्याची या राहुरी पोलीस स्टेशनची अवस्था झालेली आहे। धाक कुठेतरी जो गुन्हेगारांवरती असतो तो कमी झालेला आहे। कुठल्या तपास जे आहे, काही गुन्ह्यांचे तपास लावायचे, त्याचे पेपरमध्ये फोटो आणायचे आणि स्वतःचं कौतुक तिथं दिसतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील काळं फासण्याचा प्रकार 4-5 महिन्यापूर्वी झाला, त्याचा अजून काही शोध लागलेला नाही। आणि अशा प्रकार जर असेल तर भविष्यामध्ये इथला व्यापारी खरं घाबरून त्या ठिकाणी आहे। आणि आमची मागणी, मी SP साहेबांशी देखील बोललो की 2 दिवसामध्ये या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना अटक करून जो मुद्देमाल आहे तो देखील हस्तगत होऊन त्या व्यापाऱ्यांना मिळाला पाहिजे। हे जर झालं नाही तर 2-3 दिवस आम्ही तुम्हाला मुदत देऊ, नाहीतर मात्र मोठं आंदोलन राहुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही। आपल्या राहुरीतील राजू शेठ भन्साळी
यांचं वर्धमान ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. काल रात्री या दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. एका अत्यंत प्रतिष्ठित दुकानावरती हा दरोडा खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माझी प्रशासनाला एवढीच विनंती की काही गेल्या दिवसापासून राहुरी शहरामध्ये हे दरोडे अत्यंत वाढले. या दरोड्यांचा काहीतरी बंदोबस्त या प्रशासनाला करायला लागेल, कारण अशा भीतीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांना व्यापार करणं हे अशक्य आहे. एवढं मोठं नुकसान त्या व्यापाऱ्याला काही वर्षाची त्याची कष्टाने केलेली कमाई असते, ती एका दिवसात एवढी जाणं हे खूप वर्षांसाठी त्यांना आता या गोष्टी सहन करायला लागणार आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, या गोष्टींचा लवकरात लवकर जर छडा लावला, आरोपी पकडले, तर या दरोडेखोरांमध्ये थोडीसं भीतीचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. सर्वच व्यापाऱ्यांकडनं, राहुरीच्या सर्व नागरिकांकडनं मी आम्हाला एवढीच आवाहन करतो की लवकरात लवकर या आरोप्यांना पकडावं आणि राहुरीत जरा शांतीचं वातावरण आपण प्रश्न